नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण बटाट्याची भजी बनवणार आहोत. खूप सिंपल रेसिपी आहे. पावसाळ्याचा सीझन चालू आहे. मस्त बाहेर पाऊस पडतो धो-धो आणि त्याच्याबरोबर आपण बटाटा भजी किंवा कांदा भजी अशा कोणतेही पकोडे, कोणतेही भजी खायला कोणाला आवडत नाही हो. सगळ्यांनाच आवडतात. ते कोणतेही भजी असो तरी आवडतील प्रत्येक म्हणजे अगदी कारल्याचं दिलं तरी खातील असे आहेत. असतात लोकं. प्रत्येकालाच आवडतं कोणतेही. मस्त गरमागरम भजी खायचे मजा काही वेगळीच असते. त्यासाठी इथे मी मस्त असे मोठे मोठे जेवढे बटाटे असतात ना ते घ्यायचे आहेत. छान सोलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते किती बटाट्यांचे बनवायचे त्याच्यानुसार मी इथे जवळपास 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत आणि छान असे कट करून घ्यायचे आहेत. जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही कट करायचे. आता माझ्याकडे आपण जे बटाट्याचे चिप्स वगैरे पाडतो ना त्याचं पण होतं, पण त्याने खूपच पातळ येतात. त्याच्यामुळे मी ते न घेता चाकूच्या साहाय्यानेच कट करते. बघा तुम्हाला स्लाइस दाखवलेली आहे केवढी लागते. अशा पद्धतीने आपण सगळे कट करून घेणार आहोत. ट्रान्सपरंट राहायला पाहिजे जितनी मोठं दिसतील एवढे. त्याने आपण जे कटर वगैरे जो असतो ना त्याच्याने खूपच पातळ स्लाइसेस निघतात. ते कसे चिप्ससाठी वगैरे चांगले असतात. मला ते त्याच्यासाठीच फक्त आवडतात. आता त्याच्यानंतर मस्त सगळे बटाट्याचे कापं काढून घेतलेले आहेत. ती पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून काळी पडू नयेत. त्यानंतर आता एका बाउलमध्ये घेतलेलं आहे बेसन पीठ. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे. मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर लाल तिखट टाकलेलं आहे. थोडासा सोडाही टाकलेला आहे खाण्याचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी टाकून आपण त्याचं छान असं एक थिक बॅटर तयार करायचं आहे. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये जसं आपण बटाटा वड्यांना वगैरे लागतं ना तशा ह्याच्यामध्ये थोडंसं बॅटर पाहिजे असतं आपल्याला. जास्त पातळही नको असतं. अशा पद्धतीचं बघा बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये जे आपण बनवले आहेत बटाट्याची कापं ना ती पाण्यातून काढायची आणि डायरेक्ट आपण पिठात टाकायची आहेत. एकीकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने घोळून बघा मस्त असं त्याला एक छान अशी लेयर लागते. तेवढं पाहिजेच आपल्याला बॅटर. आता इथे तेलही गरम झालेलं आहे आणि मस्त असे आपण बटाट्याचे एक एक काप पिठामध्ये घोळवायचे आहेत आणि तेलात सोडायचे आहेत. जेवढं आपल्या तेलाचं प्रमाण असणार त्याच्यानुसार बटाट्याचे काप टाकायचे. एकदम जास्तही एकदा टाकून प्रॉपर शेकले जात नाही, ते भाजले जात नाही मस्त असे. त्यामुळे थोडे थोडेच टाकायचे आहेत. मी इथे 7 ते 8 जवळपास टाकलेले आहेत आणि मस्त एका साईडने बघा झाले तर आपण पलटून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची. जास्त हाय फ्लेमवर करू नका नाही तर बाहेरचं आवरण शिजलं जातं आणि बटाटा आतमध्ये कच्चा राहील त्यासाठी. आता मस्त इथे छान दोन्ही साईडने शेकवून घ्यायचे आहेत प्रॉपर असे आणि बघा काय काय मस्त आपले बटाट्याचे जे भजी आहेत ना छान फुललेही आहे. खाण्याचा सोडा ह्याच्यासाठीच थोडासा टाकायचा असतो, जास्तही नाही टाकायचा. चिमूटभर टाकला तरी बस होतो. त्याच्याने मस्त असे आपले भजी फुगले जातात मस्त टम्म असे. आता इथे छान शेकले गेलेले आहेत आपले भजी, छान तळले गेलेले आहेत. आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊया सगळेच. अशाच पद्धतीने आता मी सगळे आता बटाट्याची भजी तयार करून घेते. छान असे तळून घेते. मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून तेवढे सॉफ्ट असे आपले बटाट्याची भजी इथे तयार आहेत. मस्त असं एन्जॉय करू शकता पावसाळ्यामध्ये. बघा इथे तुम्हाला तोडून दाखवते किती इझिली तुटला ना आणि आतमध्ये पर्यंत मस्त असे जाळीदार झालेले आहेत. छान असे आपली बटाटा भजी तयार आहेत तोंडी लावण्यासाठी पावसाची मजा घेत घेत. कसा वाटला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.